नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि उद्या तुमचा म्हणजेच उद्या काय 13 तारीख आहे। तर 13 तारखेला तुमचा कोणता पेपर आहे तर तुम्हाला माहिती आहे, मॅथ पार्ट फर्स्ट। आणि भरपूर जणांना मॅथचा विषय अवघड जातो, म्हणल्यावर मॅथ पार्ट फर्स्ट अवघड जाणार। त्यामुळे 13 तारखेचा हा पेपर आपण आज सोल्युशन पाहणार आहोत। थोडक्यात आपण काहीतरी म्हणजे त्याचं याच्यापैकी कोणतेही प्रश्न येणार आहेत त्याच्यात, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमचा फायदा होणार आहे याच्यामध्ये। कारण की याच्यातले 2-3 प्रश्न जर आले तर तुम्हाला 4-5 मार्क्स तुमचे फिक्स होऊन जाणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जरी 10-15 मिनिटाचा झाला किंवा 5-10 मिनिटाचा झाला तरी तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भरपूर जण पाहतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करून ठेवत नाही। आपल्या चॅनलवर पुढचे देखील व्हिडिओ पडणार आहेत, अजून भरपूर आहेत सायन्स वगैरे। त्यामुळे लाईव्ह देखील घेतलेला आपण एक काल मॅथचा पाहिला नसेल तर लाईव्ह सेशनमध्ये जाऊन लाईव्ह व्हिडिओ पहा। आणि जे पुढचे जे आहेत 11th स्टँडर्डला तुम्ही जाणार त्याचे देखील व्हिडिओ पडणार आहे। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आपण स्टार्ट करूया। आता या ठिकाणी 4 अल्टरनेटिव्ह दिले असतील आणि चूज द करेक्ट ऑप्शन, ठीक आहे। आता पहा, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी। हा प्रश्न आपण पहिल्या याच्यात पण घेतला आहे, पहिल्या PDF दाखवतो तुम्हाला मी। या ठिकाणी आहे, बा इथंच आहे, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी। आता कालच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण घेतला आहे, ज्याने पाहिला आहे त्याचा फायदा आहे। त्यांना माहिती आहे की काय आहे 1.5। मग त्यांचं जर हे आलं तर ते लवकर याचा ऑप्शन लिहून मोकळे होतात, ठीक आहे। आता पहा याचं उत्तर काय मग 1:5, ठीक आहे। आता पहा सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट 3 and 5। येस पहा कसे क्वेश्चन येतात। या ठिकाणी आपण रूटचा पण क्वेश्चन घेतलेला आहे। पहा या ठिकाणच आहे 2 इज रूट। हा म्हणजे ह्या टाईपचेच येतात ऑर नॉट, ठीक आहे। आता पहा कोणता आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट 3 and 5। मग तुम्हाला याच्यात 3 and 5 ची व्हॅल्यू पुट करावं लागणार सगळ्या ह्याच्यात, मग ते जे ॲन्सर येईल ते लिहायचं आहे। त्यामुळे असे क्वेश्चन्स आपण आणलेले आहेत जे भरपूर मोस्ट IMP क्वेश्चन साईज विचारले गेलेले आहेत। द सम ऑफ फर्स्ट मल्टिपल ऑफ 3 इज कोणता आहे ते देखील तुम्ही पाहायचं आहे। टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड डी, ठीक आहे। डिटर्मिनंट मेथड कशी वापरायची तो देखील तुम्हाला माहीत। या ठिकाणी मी दाखवलेला आहे एक म्हणजे एक विद्यार्थ्यांनी सॉल्व केलेला आहे। तर अशा पद्धतीने डिटर्मिनंट मेथड तुम्हाला सॉल्व करायची आहे। त्यानंतर आहे बीमध्ये तुम्हाला 4 सब क्वेश्चन दिले जातील 4 मार्क्ससाठी, ठीक आहे। 4 मार्क्ससाठी 4 सब क्वेश्चन दिले जातील। आता पहा याच्यामध्ये प्रत्येकी 1-1 मार्क असेल आणि सेम ह्याच टाईपचे क्वेश्चन त्या ठिकाणी येतात। आणि हा GSTचा तर 100% येतो। ऑन अ सर्टन आर्टिकल सेपरेट ऑफ CGST इज 10%, देन व्हॉट इज द SGST, ठीक आहे। CGST जेवढी तेवढीच SGST असते, त्यामुळे 10 त्याचं उत्तर तुम्हाला लिहून टाकायचं आहे। आपण काल घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील तसा प्रश्न आला होता। CGST आणि SGSTचे क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे। तर ते करून ठेवा, ठीक आहे। आता या क्वेश्चन पेपर नाही पण बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये होता, ठीक आहे। बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये होता, ठीक आहे। चला पुढे जाऊया। आता पहा नेक्स्ट, साईज थोडी कमी करूया आपण, ठीक आहे। या ठिकाणी 4 क्वेश्चन्स दिले जातील, सेकंड, थर्ड आणि फोर्थ। आता पहा याचा काय लिहायचं आहे, राईट द इक्वेशन ऑफ जनरल फॉर्म। जनरल फॉर्म तुम्हाला माहीत पाहिजे, ax² + bx + c = 0। त्यानंतर आहे फाइंड द कॉमन डिफरन्स। कॉमन डिफरन्स म्हणजे काय तर d। अशा पद्धतीने 1 कॉइन इज टॉस, असा प्रश्न पण घेतला होता सॅम्पल स्पेसचा। पहा 1 कॉइन जर टॉस झाला तर काय सॅम्पल स्पेस येतोय, तो याच्यातच घेतला होता। या ठिकाणी तुम्हाला अजून इथं यासमध्ये आहे, सॉरी या ठिकाणी या ठिकाणी पहा 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली। अशा पद्धतीने आपण तो क्वेश्चन पण घेतलेला आहे। त्यामुळे असे जर क्वेश्चन तुम्ही केले तर तुमचा 100% फायदा होणार आहे क्वेश्चन पेपर। क्वेश्चन नंबर 2 मध्ये कंप्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटी। कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी लिहायच्यात, प्रत्येकी 2 मार्क्स आहेत। 4 मार्क्सच्या 2 ॲक्टिव्हिटी आहेत। खूप इझी ॲक्टिव्हिटी असतात, ह्या तिन्ही कंप्लीट करा, तिन्ही खूप सोपे असतात। क्वेश्चन नंबर 2B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, ठीक आहे। सब क्वेश्चन्स असतात 4 सोडायचे असतात, 2 मार्काला प्रत्येकी असतो। खूप इझी असतात। फॅक्टरायझेशन मेथड असते, सायमल्टेनियस इक्वेशन असतं, किंवा तुमचं GST CGST त्याच्यावरती एखादा क्वेश्चन असेल, किंवा मग त्यानंतर तुम्हाला डिटरमाइन वेदन द क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट दिले जातील अशा पद्धतीने, आणि ते आहेत का नाही ऑर नॉट
तर असेल तर इक्वल, नसेल तर नॉट इक्वल, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड रिराईट एनी वन. आता या ठिकाणी पहा, एनी वन कोणती एक सोडवायची आहे, कशी ते तर सांगतो मी. आता तुम्हाला 3 मार्काला एक ॲक्टिव्हिटी असेल, त्यामुळे तुम्ही काय पाहायचं, आधी सगळ्यात पहिले पाहायचं कोणती ॲक्टिव्हिटी तुम्हाला येते. बोर्डाच्या पेपरला कोणती ॲक्टिव्हिटी दोन्हीपैकी येते, तर ती ॲक्टिव्हिटी पाहिली. समजा आता ही 2nd नंबर येते, तर काय करायचं, हिला जर येत नसेल, हिला जागा सोडू ही जर कन्फर्म नसेल तर हिला जागा सोडू शकता, किंवा मग तुम्ही जर ही कन्फर्म असेल तर डायरेक्ट ही लिहून टाका. ठीक आहे, जर कन्फर्म नसेल तिला जागा सोडा. कारण की काय होईल, तुम्ही ही लिहिताल पण ही जर चुकली तर हिच्यात मार्क्स मिळून जातील. त्यामुळे 2 ॲक्टिव्हिटी कोणत्याही एक कोणतीही परफेक्ट करा. ठीक आहे, त्यामुळे आणि पूर्ण लिहा, कंप्लीट लिहा, चुकीचं लिहू नका. क्वेश्चन नंबर 3B मध्ये सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, आणि कोणतेही 2 सोडायचे, 3 मार्क्सला प्रत्येकी आहे. आता सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथड असेल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट अल्फा बीटाची व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब याचे व्हॅल्यू कशा फाइंड करायचे हे देखील प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर आहे अ बॉल वेंडर, म्हणजे असे क्वेश्चन येतील. CGST मधले जेवढे प्रॉब्लेम सेटमध्ये असे क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, तर ते नक्की करा. रँडम घ्या, कोणतेही तुम्हाला जे आवडतील ते. 4th द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन. आता या ठिकाणी मीडियन, मीन, मीडियन, मोड तिन्ही करून टाका. कशा आहेत हे पण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी कॉलम पहा, किती कॉलम आहेत, मीडियममध्ये किती कॉलम आहेत, मीनमध्ये किती कॉलम आहेत, आणि मोडमध्ये किती कॉलम आहेत, कसं सोडवायचं आहे. त्यानंतर ॲशोमीन मेथड पण आहेत, त्या देखील पाहून जा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 8 मार्क्सचा आहे, म्हणजे 2 कोणतेही सोडवायचे आहेत, 4 मार्क प्रत्येकी, म्हणजे 8 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 3 दिले जातील. खूप इझी असतो हा देखील, त्यामुळे तुम्ही हा सोडू शकता. याच्यामध्ये जर रूट्स क्यूब 35 तुम्ही या ठिकाणी पाय डायग्राम काढू शकता, किंवा सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन फोरम. या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन जे क्वेश्चन येतील ते तुम्ही सोडवायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. याच्यामध्ये कोणताही एक सोडायचा आहे, 3 मार्क्ससाठी प्रत्येकी. असे क्वेश्चन्स तुम्हाला अवघड जातील, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, पहिले सगळे सोडून घ्यायचे आहेत, मग याच्यात वेळ द्यायचा आहे. याला कसं द्यायचं आहे, जर तुम्हाला जर जमलं नाही, हे रिकामं सोडू नका. शेजारी पहा, पुढे पहा, मागे पहा, पण हे रिकामं हे 3 मार्क्सचे जाऊ देऊ नका. जर तुम्हाला 33 पडणार असतील, वरचं काही चुकलं असेल, आणि हे 3 जर तुम्ही लिहिलं असेल, तर तुम्हाला किती पडतील, 36, म्हणजे 40 पैकी 36. आणि मॅथ पार्ट सेकंडमध्ये पण तुमचं ते इन्क्रीज होईल. ठीक आहे, 40/36 जर तुम्हाला पडले तर खूप छान होईल. त्यामुळे तुम्ही हे नक्की संपूर्ण क्वेश्चन सॉल्व करा. ठीक आहे, आणि पुढचा अजून एक क्वेश्चन पेपर आपण घेऊन येणार आहोत मस्तपैकी, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद विद्यार्थी.